नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात बॅलन्स द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन स्टँडर्ड 10। जे विद्यार्थी 10वीचा अभ्यास करतायत त्याच्यामधला लेसन नंबर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट, त्याच्यामधला लेसन नंबर 3, त्याच्यामध्ये आपण बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन बघितल्या होत्या, त्याचा आपण सराव करणार आहोत। परीक्षा जवळ आलेली आहे, तुम्हाला बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन करता आल्या पाहिजेत। चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल अल्केमियन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण हा क्वेश्चन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्टमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये नक्की आलेला असतो। एक तरी बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शनचा क्वेश्चन असतो। ओके, लेट अस स्टार्ट बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन। आता बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्शन काय दिले, H2S2O7 प्लस H2O इट गिव्ज H2SO4। H2S2O7 त्याला काय म्हटलंय, ओलियम। ओलियम म्हणजे व्हेपराइज सल्फ्युरिक ॲसिड, त्याच्यामध्ये काय मिक्स केलंय, वॉटर। काय मिळतं, H2SO4। ही रिॲक्शन बॅलन्स करायची। ही रिॲक्शन बॅलन्स नाही, हायड्रोजन बघितले, सल्फर बघितले, ऑक्सिजन बघितले, दिस रिॲक्शन इज नॉट बॅलन्स। ॲटम लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडचे ॲटम बॅलन्स नाहीत, ते फक्त आपल्याला बॅलन्स करायचे सोप्या पद्धतीनं। एकदम सोपं आहे, लक्ष द्या। स्टेप नंबर फर्स्टमध्ये जी तुम्हाला क्वेश्चनमध्ये रिॲक्शन दिली आहे ती तुम्ही तशीच लिहून घ्यायची। तुम्हाला रिॲक्शन जी क्वेश्चनमध्ये दिली आहे अशी कॉपी पेस्ट करायची। ओके, मग आपण क्वेश्चनमधली रिॲक्शन आहे अशी लिहून घेऊया। H2S2O7 त्याची फिजिकल स्टेट सुद्धा दिली आहे, लिक्विड आहे ते। ओके, त्याच्यानंतर H2O प्लस H2O लिक्विड आहे, ॲरो तसाच म्हणजे इट गिव्ज, आणि काय H2SO4 म्हणजे लिक्विड। ओके, मग आता पुढं स्टेप नंबर सेकंडमध्ये काय करणार, स्टेप नंबर सेकंडमध्ये राईट एलिमेंट। ओके, लेफ्ट हँड साईडला एलिमेंट लिहून घ्यायचे अँड देअर नंबर्स, आणि त्यांचे नंबर्स लिहून घ्यायचे। कसे लिहून घेणार दाखवतोय तुम्हाला। स्टेप नंबर सेकंड, हा स्टेप नंबर सेकंड आहे, राईट एलिमेंट। मग आता एलिमेंट रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसत आहेत H2S2O7 ह्या क्रमानं घ्यायचं। मग त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट कोणता, हायड्रोजन, H2 हायड्रोजन। दुसरा S2 म्हणजे सल्फर, H घेतला एलिमेंटमध्ये, S घेतला आणि त्याच्यानंतर O घेतला, म्हणजे क्रमानं जसं रिॲक्टंटमध्ये दिलंय H2S2O7 त्याच्यामध्ये हायड्रोजन एक H2 मधला हायड्रोजन घेतला, S2 मधला सल्फर घेतला आणि O7 मधला ऑक्सिजन घेतला, कारण आपल्याला फक्त एलिमेंटची नावं पाहिजेत। हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन तीनच आहेत। ओके, अख्ख्या रिॲक्शनमध्ये एवढे तीनच एलिमेंट दिलेले आहेत, वेगळा एलिमेंट नाही आहे। ओके, आता नंबर ऑफ रिॲक्टंट लिहून घ्यायचं आणि नंबर ऑफ प्रॉडक्ट लिहून घ्यायचं। नंबर ऑफ रिॲक्टंटमध्ये ओके नंबर ऑफ ॲटम्स हे लिहून घ्यायचं आणि नंबर ऑफ प्रॉडक्टमध्ये नंबर ऑफ ॲटम्स ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं। चला, हायड्रोजन रिॲक्टंट म्हणजे लेफ्ट हँड साईड, प्रॉडक्ट म्हणजे राईट हँड साईड, हे कळालं पाहिजे आता। रिॲक्टंट म्हणजे LHS, प्रॉडक्ट म्हणजे RH, राईट हँड साईड। नंबर ऑफ रिॲक्टंट, ओके, सो नंबर ऑफ ॲटम्स इन द रिॲक्टंट। आता हायड्रोजन रिॲक्टंटमध्ये किती आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साईडला हायड्रोजन किती आहेत, दिसतंय तिथं 2 आहेत। ओके, आणखीन वॉटरमध्ये 2 आहेत, म्हणजे H2S2O7 मध्ये 2 आणि H2O मध्ये 2, म्हणजे टोटल 4 झाले। म्हणजे हायड्रोजनची संख्या लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंटमध्ये किती आहे, 4। ओके, हायड्रोजन नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रॉडक्टमध्ये किती आहेत, म्हणजे H2SO4 मध्ये किती आहेत, 2 लिहून टाका। ओके, सल्फर रिॲक्टंटमध्ये किती आहेत, मोजा, S2 मधले 2 म्हणजे 2च आहेत। आता प्रॉडक्टमध्ये H2SO4 मध्ये सल्फर किती आहेत, तर 1, मग लिहून टाका, इन प्रॉडक्ट 1 सल्फर ॲटम इज प्रेझेंट। चला, ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये किती आहेत, 8। कसं काय, H2S2O7 मध्ये 7 आणि H2O मधला 1, म्हणजे टोटल 8 झाले। पण प्रॉडक्टमध्ये किती आहेत, H2SO4 4च आहेत, म्हणजे लिहून टाका, रिॲक्टंटमध्ये 8 ऑक्सिजन ॲटम्स आर प्रेझेंट आणि प्रॉडक्टमध्ये 4 ऑक्सिजन ॲटम्स आर प्रेझेंट। लिहिला। स्टेप नंबर सेकंड लक्षात आली असेल। आता स्टेप नंबर थर्डमध्ये काय करायचं, बॅलन्स करायचं। काय बॅलन्स करायचं, इथं बघता स्टेप नंबर सेकंडमध्ये हायड्रोजन किती आहेत, 4, प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन किती आहेत, 2, ते बॅलन्स करायचे। सल्फर दिसतंय 2, प्रॉडक्टमध्ये सल्फर 1, तो बॅलन्स करायचा। ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये 8 आणि प्रॉडक्टमध्ये 4, ते बॅलन्स करायचं। म्हणजे 4 = 4 आला पाहिजे, 2 = 2 आला पाहिजे, 8 8च आला पाहिजे। म्हणजे नंबर ऑफ प्रॉडक्टमधले जे काही नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते आपण बॅलन्स करायचे। ते स्टेप नंबर 3मध्ये आपण करतोय, बॅलन्सिंग ॲटम इन द प्रॉडक्ट। चला, वरचं टेबल लिहून घेऊया। एलिमेंटच्या जागी एलिमेंट दिसतंय तुम्हाला, हायड्रोजन सल्फर ऑक्सिजन लिहिलंय। नंबर ऑफ रिॲक्टंट ॲज इट इज लिहून घ्यायचे, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही। हायड्रोजन 4, सल्फर 2, ऑक्सिजन 8। ओके, आणि आता
प्रोडक्टमध्ये बॅलन्स करायचं आहे. रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन किती आहे 4, प्रोडक्टमध्ये किती पाहिजे 4, मग 2ला 2नं मल्टिप्लाय करा. त्याला 2 त्याला आपण सर्कल केलेलं आहे म्हणजे इंटू ब्रॅकेट 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर झाला म्हणजे 2 2 4. रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन ऑलरेडी 4 आहेत, आता प्रोडक्टमध्ये 2ला 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर 4 आले म्हणजे 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर झाला म्हणजे 4 = 4. हायड्रोजन बॅलन्स झालेले आहेत. सल्फर 2 आहेत रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये सल्फर मात्र एकच आहे. मग 1ला 2नं मल्टिप्लाय करा, 1 इज मल्टिप्लायड बाय 2 झाले 1 2 2. रिॲक्टंटमध्ये सल्फर 2, प्रोडक्टमध्ये 2. आता एलिमेंट नंबर 3 ऑक्सिजन. रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इन रिॲक्टंट 8. नंबर ऑफ प्रोडक्ट इन प्रोडक्ट नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम 4च आहेत. 4ला 2नं मल्टिप्लाय करावं लागेल. 4 2 8, मग आता 8 झाले म्हणजे हायड्रोजनला प्रोडक्टमध्ये 2नं मल्टिप्लाय केलं, सल्फरला प्रोडक्टमध्ये 2नं मल्टिप्लाय केलं, ऑक्सिजनला प्रोडक्टमध्ये 2नं मल्टिप्लाय केलं. कॉमन मल्टिप्लिकेशन फॅक्टर मिळाला 2. प्रोडक्ट म्हणजे कोण आहे H2SO4. लक्षात घ्या, प्रोडक्ट म्हणजे H2SO4. मग प्रोडक्टला कॉमन मल्टिपल फॅक्टर 2नं मल्टिप्लाय केलं म्हणजे H2SO4च्या अगोदर आपल्याला 2 लिहिला पाहिजे म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स होईल. कशा पद्धतीनं लक्षात घ्या, हे काय इथं H2S2O7 काही बदल नाही करायचा कारण आपण प्रोडक्टमधलेच ॲटम बॅलन्स करतोय. ओके, कारण प्रोडक्टमधला हायड्रोजन बॅलन्स केला त्याला 2नं मल्टिप्लाय केला, सल्फर बॅलन्स केला प्रोडक्टमधनं त्याला 2नं बॅलन्स केला, प्रोडक्टमधला ऑक्सिजन बॅलन्स केला त्याला 2नं मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 हा कॉमन मल्टिप्लिकेशन फॅक्टर प्रोडक्ट म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडच्या अगोदर लिहिला गेला पाहिजे. मी 2ला ॲरो केला आहे, सल्फ्युरिक H2SO4च्या अगोदर 2 लिहिला आहे, एवढंच लिहायचं. ओके, मग सगळी रिॲक्शन काय झाली H2S2O7 अजिबात काही बदल नाही, प्लस H2O काही बदल नाही, रिॲक्टंट झाला. इट गिव्ज. आता प्रोडक्टकडे निघालो. प्रोडक्टचा कॉमन मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय आहे 2, मग आता 2 H2SO4. आता रिॲक्शन बॅलन्स झाली का खरोखर बघूया. लेफ्ट हँड साईडला हायड्रोजन किती 2 आणि राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला हायड्रोजन किती H2S2O7 त्याच्यामधले 2 आणि H2O मधले 2 म्हणजे 2 आणि 2 4. H2S2O7 त्याच्यामधले 2 H2O मधले 2 4 आणि इकडं टॉईस ऑफ H2SO4 म्हणजे 2 2 4. H2 आणि 2H2 म्हणजे 2 2 4. 4 हायड्रोजन ॲटम झाले. सल्फर किती आहेत 2 आणि इकडं 2H2SO4मध्ये सल्फर किती आहेत 2 कारण 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. 2नं सल्फरला गुणलं की 2 येतात. ऑक्सिजन किती आहेत 7 + 1 8 लेफ्ट हँड साईडला आणि इकडं 4 2 8 म्हणजे हे सुद्धा बॅलन्स झालं म्हणून ही रिॲक्शन काय आहे बॅलन्स रिॲक्शन आहे.